भाजपचे मंत्री गिरीश महाजनांवर आक्षेप घेतलेल्या वनाधिकारी माधवी जाधव यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी फोनवरून संवाद साधलाय। भाजप आणि गिरीश महाजनांच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो असं आंबेडकरांनी म्हटलंय। तसंच अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी आंबेडकरांनी केली आहे। नाशिकमधल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये गिरीश महाजन यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब महाजनांचं कृत्य अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत येणारा गुन्हा वंचितकडून पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे प्रयत्न सुरू। प्रकाश आंबेडकर काय म्हणतात, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल असा इशारा आंबेडकरांनी दिला। प्रकाश आंबेडकर काय म्हणतात, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल असा इशारा आंबेडकरांनी दिला। काही नाही सर, मी स्टँड घेतलेला आहे, माझं सार्थक झालं। महाजनांनी जो बाबासाहेबांचा अपमान केला आहे तो भरून निघण्यासारखा नाही। म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून पाप धुवायला आता कुंभमेळा येतोय। इथे जरी त्यांनी नदी तांगोळ केली तरी तो धुतला जाणार नाही, इतकं मोठं पाप त्यांनी केलेलं आहे। त्यांचं पाप जेव्हा संविधानाच्याच मार्गाने त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होईल ना तेव्हा ते धुतलं जाईल। एवढीच माझी मागणी की त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करावी, अन्यथा ह्याच ठिकाणी मी उपोषण चालू करणार आहे। केलंच आहे असं समजा जोपर्यंत त्यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल होत नाही।